हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या डाळीचा डाळ कांदा. हा अगदी सहज सोपा बनणारा मेनू किंवा रेसिपी आहे. सर्वात पहिल्यांदा हवी तेवढी हरभऱ्याची डाळ ही आपण पाण्यामध्ये भिजवून घ्यायची. 15 ते 20 मिनटं भिजत घालायची, कारण हरभऱ्याच्या डाळीला भिजण्यासाठी वेळ लागतो. एक कांदा, एक टोमॅटो घ्यायचा आहे. कांदा स्वच्छ धुवून छानपैकी लहान आकारात चिरून घ्यायचा आहे. त्याचबरोबर एक टोमॅटो जो घेतला आहे तोही स्वच्छ धुवून आपण तोही छान लहान आकारात चिरून घ्यायचा आहे. मी शक्यतो टोमॅटो चिरताना टोमॅटोच्या आतल्या बिया घेत नाही. टोमॅटो धुवून घेतानाच त्याच्या आतमधल्या बिया काढून टाकते. मी एक ठिकाणी ऐकलं होतं की बिया घ्यायच्या नसतात. याचं कारण मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. कांदा चिरताना कायम लक्षात ठेवायचं की कांदा स्वच्छ धुवून घ्यायचा. त्याच्यावरती जी ब्लॅक लेअर असते, मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे, वरती जी कांदा सोलल्यानंतर त्याच्यावरती जी ब्लॅक लेअर असते तर ती धुवून घ्यायची आणि त्यानंतर सुरीही धुवून घ्यायची. आणि जसा मी तो पांढरा भाग काढला आहे त्या पद्धतीने पांढरा भाग काढायचा आणि छान आकारात कांदा चिरून घ्यायचा. आता कोथिंबीर घेऊन सुक्या भाजीमध्ये कोथिंबीर ही टाकणं मस्ट आहे. अवेलेबल असेल तर घ्या. कोथिंबीर छानपैकी स्वच्छ धुवून निवडून घ्यायची आहे आणि ती लहान आकारात चिरून घ्यायची आहे मस्तपैकी. आपण 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेणार आहोत आणि ते चिरून घेणार आहे मी. आत्ता ठेचत नाही आहे मी, कारण मला पटकन भाजी घालायची, ही सकाळच्या डब्यासाठी करायची. जरा वेळ झाला त्यामुळे मी चिरून घेते. तुम्ही चिरूनही घेऊ शकता किंवा ठेचूनही घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार. आता फोडणीसाठी लागणारे सगळे इन्ग्रेडियंट आपले चिरून झालेले आहेत. गॅसवरती कढई ठेवायची आपल्याला, ती गरम करायला ठेवायची आणि कढई गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचे. फोडणीसाठी पहिल्यांदा आपल्याला मोहरी घालायची आहे आणि त्यानंतर जिरं घालायचं आहे. मोहरी तडतडली की जिरं घालायचं आहे. त्यानंतर हिंग घालायचं आहे. आपण हिंग थोडं तळेपर्यंत, नंतर लसूण घालायचं आहे पटकन, कारण तेल गरम झालं आहे इथं. आणि ते मस्तपैकी मिक्स करून हलवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण चिरलेला कांदा घालायचा आहे त्यामध्ये आणि कांदाही मस्तपैकी त्या फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे. अगदी छानपैकी मऊ होईपर्यंत परतायचा आहे कांदा. आणि जर कांदा परतला जात नसेल लवकर तर चिमूटभर मीठ घालून तो परतून घ्यायचा आहे, म्हणजे कांदा लवकर परतला जातो किंवा शिजतो लवकर. टोमॅटो घातला आहे. आता जो आपण लहान आकारात चिरला आहे तो टोमॅटो घातला आहे आणि त्याच्याबरोबर कोथिंबीरही घालून घेतली. इथे आपण अर्धी कोथिंबीर घालून नंतर भाजी झाल्यानंतरही अर्धी कोथिंबीर घालू शकतो, पण मी आता सगळी घातली आहे कारण सकाळचा डब्बा आहे आणि वेळ झाला आहे मला, त्यामुळे मी दोन्ही एकदम घातलं आहे. आणि ते छानपैकी आता शिजवून घेते आहे मी. त्यामध्ये हळद घातली आहे अर्धा चमचा आणि छानपैकी परतून घ्यायचं. ह्या स्टेजला कांदा आणि टोमॅटो चांगल्या प्रकारे शिजला पाहिजे. आणि जरी नाही शिजला ह्या स्टेजला तरी नंतर आपण डाळ शिजवण्यासाठी थोडा वेळ घेणार आहोतच, त्यामध्येही ह्या दोन्ही गोष्टी शिजून जातील. आता एक वाफ काढते आहे मी. कांदा चांगल्या प्रकारे, मसाला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण पुढचे मसाले घालणार आहोत. जिरं पूड घातली आहे मी, त्यानंतर धनेपूड घातली आहे आणि नंतर आपण लाल तिखट घालणार आहोत. लाल तिखट तुमच्या आवडीने तुम्ही घालू शकता. अगदी तिखट झणझणीत भाजी करायची असेल तर घरचा मसालाही घाला, नाहीतर आपल्याला रेड चिली पावडर घातलीही चालते. जसं तुमच्या चवीनुसार तुम्ही करू शकता.
आता यामध्ये आपण भिजत घातलेली डाळ घालणार आहोत। डाळ छान प्रकारे 15 ते 20 मिनटं भिजवून घेतली आहे मी, मसाला चिरेपर्यंत, भाज्या चिरेपर्यंत। त्याच्या आधीच भिजत घातली होती, तरीसुद्धा पूर्ण भिजली नाही जात, आपल्याला थोडे पाणी घालून शिजवावी लागते। ती डाळ छानपैकी त्या फोडणीमध्ये मिक्स करून घेते आहे मी आता, म्हणजे मिक्स होऊन जाईल सगळं। आता या स्टेजला डाळ शिजण्यासाठी जेवढं पाणी लागणार आहे ते घालून घ्यायचं आहे आपण आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आधी फोडणीमध्ये मी अर्धी कोथिंबीर घातली होती, त्यामुळे आता राहिलेली सगळी कोथिंबीर घातली आहे मी यामध्ये। आता ती भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे छान प्रकारे। मी आधी कांदा भाजताना थोडं मीठ घातलं होतं, त्या अंदाजे ह्या स्टेजला मी मीठ घालते आधीचा अंदाज बघून, आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे आता, म्हणजे मीठ सगळीकडं पाण्यामध्ये मिक्स झालं पाहिजे। आता या स्टेजला गॅस फुल करून एक उकळी येण्याची वाट पाहायची, आणि उकळी आल्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला मंद गॅसवरती डाळ शिजवून घ्यायची, कारण हरभऱ्याच्या डाळीला शिजण्यासाठी वेळ लागतो। झाली आपली डाळ, मी एक वाफ काढली आहे, थोडंसं पाणी राहिलं आहे त्यामध्ये। आता थोडा गॅस वाढवून मी परतून घेणार आहे ते छानपैकी, कारण डाळ शिजली आहे आपली। थोडं पाणी आटलं की आपली भाजी रेडी झाली आहे। पाणी आटलं आहे आपल्या भाजीतलं, भाजी रेडी झाली आहे, आता सर्व करायला आपण तयार आहे भाजी। व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व्हिडिओ। पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह, नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय आणि टेक केअर।